तुम्ही लघवीच्या इन्फेक्शनसाठी औषध घेतलं तरी 2-3 दिवस झालं बरं वाटत नाही आणि पुन्हा त्रास सुरू झाला, असं तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असं झालंय का? याचं कारण असू शकतं की तुम्ही चुकीच्या अँटीबायोटिक घेतात आणि हेच टाळण्यासाठी डॉक्टर युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट करा म्हणून सांगतात. युरिन कल्चर ही टेस्ट कधी केली जाते? लघवी करताना जळजळ होणे किंवा वेदना होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीचा रंग बदलणे, वास येणे किंवा साध्या औषधांनी इन्फेक्शन बरे न होणे. तर अनेकदा डॉक्टरांना लघवीमध्ये इन्फेक्शन किंवा UTI असल्याचा संशय येतो. तेव्हा डॉक्टर आपल्याला युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायला सांगतात. पण ही टेस्ट साध्या युरिन रुटीन टेस्टपेक्षा वेगळी का असते? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. पण मागच्या व्हिडिओमध्ये युरिन रुटीन बद्दल बोललो होतो. त्यात फक्त पस सेल्स, RBC, बॅक्टेरिया. पण कल्चर टेस्टमध्ये युरिनमध्ये नेमके कोणते बॅक्टेरिया वाढलेले आहेत हे लॅबमध्ये 37 डिग्री सेल्सिअस तापमानावर ठेवून त्यात वाढवले जातात आणि त्याला साधारणतः एक 48 ते 72 तासाचा कालावधी लागू शकतो. या टेस्टमध्ये आम्ही काय प्रोसिजर करतो तर तुमच्या युरिन सॅम्पलवरती बॅक्टेरियावर आम्ही वेगवेगळी प्रकारची 10 ते 15 अँटीबायोटिक्स टेस्ट करतो. ज्या औषधाने बॅक्टेरिया मरतो त्याला मेडिकल टर्म्समध्ये सेन्सिटिव्ह म्हणतात आणि ज्या औषधाचा बॅक्टेरियावर काहीच परिणाम होत नाही त्याला रेझिस्टन्स असे म्हणतात. हा रिपोर्ट बघून डॉक्टर तुम्हाला जे औषध देतात त्याने 100% रिझल्ट येतो. तर या टेस्टला वेळ का लागतो तर बरेचसे पेशंट आम्हाला विचारतात की रिपोर्ट्सला 2 ते 3 दिवस का लागतात? तर मित्रांनो, बॅक्टेरिया हे सजीव असतात, त्यांना लॅब वातावरणात वाढवावं लागतं, कल्चर करावं लागतं जेणेकरून त्यांची टेस्ट घेता येईल. या प्रक्रियेला 48 ते 72 तासाचा कालावधी लागतो, म्हणून उशीर लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅम्पल कलेक्शन कसे करावे हे व्हिडिओमध्ये सांगणे खूप महत्त्वाचे आहे, कारण चुकीचे सॅम्पल कलेक्शन झाल्यामुळे रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. या टेस्टसाठी मिडस्ट्रीम युरिन घ्यावं लागतं आणि या टेस्टसाठी लॅबमधून दिलेले स्टाईल कंटेनरच वापरावे. घरातील कंटेनर किंवा डब्बी वापरू नये आणि सॅम्पल देण्यापूर्वी हात आणि संबंधित जागा स्वच्छ असणे बंधनकारक आहे. युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीचा रिपोर्ट कसा वाचायचा तर रिपोर्ट्समध्ये नो ग्रोथ म्हणून आलेले असेल तर म्हणजेच इन्फेक्शनची काही भीती नाही आणि सिग्निफिकंट ग्रोथ म्हणून असा रिपोर्ट आलेला असेल तर म्हणजेच बॅक्टेरिया युरिनमध्ये डिटेक्ट झालेले आहेत. सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट असा आलेला असेल तर हा टेस्टचा सर्वात मोठा फायदा आहे. यात कोणतं औषध किंवा अँटीबायोटिक त्या बॅक्टेरियावरती काम करेल आणि कोणतं नाही याची यादी असते. त्यामुळे डॉक्टर अचूक औषध देऊ शकतात. चुकीचा अँटीबायोटिक घेतल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच योग्य निदानासाठी डॉक्टर युरिन कल्चर टेस्ट सजेस्ट करतात. तुम्हाला काही शंका किंवा अडचण असल्यास तुमच्या जवळील डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुम्हाला युरिन कल्चर टेस्ट करून घ्यायची असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.